जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा काल आपण 25 किलोमीटर सायकल चालवण्याचे एक चॅलेंज घेतलं होतं। नेक्स्ट माइल या वेबसाईटवर आपण ते बुक केलं होतं, तर ते आज आपण कंप्लीट केलेलं आहे। आपल्याला 1 तास 32 मिनिटांमध्ये आपण ते अंतर पूर्ण केलेलं आहे। बरेच दिवसापासून सायकल आपण चालवलेली नव्हती, डायरेक्ट आपण सुरुवात केली आणि 25 किलोमीटर सायकल चालवलेली आहे। तर फार काही त्रास झाला नाही, कारण या अगोदर मी 150 किलोमीटरपर्यंत सायकल चालवलेली आहे, त्याच्यामुळे ही 25 किलोमीटर म्हणजे काही नाही पहिल्या दिवशीसाठी एक आपण पूर्ण केलेलं आहे। आता आपण पूर्ण केले आणि त्या वेबसाईटवर त्याचे स्क्रीनशॉट आपण अपलोड केलेले आहेत। मॅपचे आपण ज्या रूटनं सायकल चालवलेली आहे त्याचे व्हेरिफिकेशनसाठी आपण अपलोड केलेले आहेत। आपल्याला व्हेरिफिकेशनपासून एक 7 दिवसापर्यंतचा त्यांचा टायमिंग आहे। व्हेरिफिकेशन होऊन मेडल आणि ई सर्टिफिकेट आपल्याला भेटणार आहे। तर आपण आता ते सर्टिफिकेटची वाट पाहणार आहोत, कधी शिपिंग होते आणि आपल्याला सर्टिफिकेट कधी भेटते। इथून पुढे तुम्हाला आता रनिंगच्या काही टिप्स देणार आहेत, कारण पोलीस भरतीसाठी जी 1600 मीटर इव्हेंट असतो, तो 1600 मीटर इव्हेंट हा माझा आउट ऑफ होता आणि तो मी 5.01 मिनिटामध्ये कंप्लीट केलेला होता भरतीमध्ये। आणि तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पण मार्गदर्शन करणार आहे। माझं एक यूट्यूब चॅनल आहे पोलीस फॅक्टरी या नावानं, त्याच्यावर एज्युकेशन व्हिडिओ पण टाकू आपण। मॅथ आणि रिजनिंग माझा विषय आहे, तो मी त्याच्यावर शिकवणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला रनिंगच्या पण टिप्स देणार आहे। तर माझ्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, त्याच्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळत राहील। बघा, हे चॅलेंज कशामुळं घेतलं आणि का घेतलं, कारण हे आपण घरी काय झालेलं आहे तेच प्रॅक्टिस, आता आपण नोकरीला लागलो त्याच्यानंतर कशाला प्रॅक्टिस करायची, शरीर सुस्त झालं, ऐन वेळेच्या ड्युटी वेळेवर येणं नाही, जाणं नाही, जेवण नाही वेळेवर, झोप नाही वेळेवर, अशा गोष्टी चालूच राहतात आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये। त्यामुळं कसं, आपण काहीतरी केलं किंवा काही 2 रुपये खर्च केले तर माणूस काय करते, ते चॅलेंज कंप्लीट करायसाठी किंवा काही जी ॲक्टिव्हिटी करायसाठी आपण हे करतो, उठतो आणि तयारीला लागतो। आता मला हे चॅलेंज पूर्ण करायचं होतं, तर मी 8 दिवसापासून रनिंगची प्रॅक्टिस केली, वॉर्मअप वगैरे केला। सायकल माझी खराब झाली होती, ती दुरुस्त करून घेतली आणि हे पूर्ण केलं। आता यानंतर आपण अहिल्यानगरला एक पुढच्या महिन्यात 30 तारखेला जाणार आहोत। तिथं हाफ मॅरेथॉन आहे, हिस्टॉरिकल रन म्हणून आहे। तिथं एक फोर्ट आहे तिथं एक भुईकोट किल्ला, तर त्या ठिकाणी आपली पुढच्या 28, 29, 30 मेला ती होईल। ते पण आपण जॉईन करणार आहे, ती आपण तिथं फिजिकली जाऊन जॉईन करणार आहे। थँक्यू।